मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरी ईडीचा छापा। वरळीमध्ये केतन कदमसह कांदिवलीमध्ये जय जोशीच्या घरीही ईडीची छापेमारी। जालिंदर सुपेकरांचा आरोपांवर माध्यमांसमोर बोलण्यास नकार। कैदी गायकवाडकडे 550 कोटींची मागणी केल्याचा सुपेकरांवर 6 मोठे आरोप। जालिंदर सुपेकर प्रत्येक पीआयकडून पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे। गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार, अंजली दमानी यांची माहिती। जालिंदर सुपेकरांवर 550 कोटी मागितल्याचा आरोप करणाऱ्या गायकवाड पितापुत्रांवर 4 वर्षांपूर्वी 2 वेगवेगळे मकोकाचे गुन्हे। पोलिसांकडून गायकवाडच्या आलिशान गाड्या जप्त। काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार। राज ठाकरेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अट, सूत्रांची माहिती। प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 2 भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील, संजय राऊतांचं विधान। ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, मनसेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बैठकीमध्ये इच्छा व्यक्त, सूत्रांची माहिती। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही। ठाकरे बंधूंची युती टाय फिश होणार, कृपाल तुमालेंची टीका। संजय शिरसाटांनी नियम डावलून मुलाच्या नावानं शेंद्रा एमआयडीसीमध्ये 6 कोटींची जागा घेतली, तिथे मद्य निर्मिती केली जाणार, इम्तियाज जलील यांचा आरोप। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। निधी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरणार। निधीच्या कमतरतेचा राज्यातील आमदारांनाही फटका। अनेक आमदारांना गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून घरभाडे भत्ता नाही, सूत्रांची माहिती।